महापूर, अतिवृष्टी, ऊन वारा या सर्वांवर मात करीत जिद्दीने पिकवलेल्या शेतीमालाला सध्या भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मकर संक्रांतीच्या तोंडावर मागील वर्षी 120 रुपये किलोने विक्री झालेल्या वांग्याला सध्या किलोमागे 10 ते 15 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरही उतरले आहेत. यामुळे ग्राहकांना जरी दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागत आहे. नमस्कार. मी शरद आप्पासाहेब पवार, राहणार कसबे डिग्रस. मी गेले 5 वर्ष झालं वांग्याची शेती पिकवतोय. माझी वांगी चमक कुडची, साधी कुडची, सगळ्या प्रकारची वांगी केलेली आहेत मी आतापर्यंत. पण तो आता वांग्याला दर काही राहिलेला नाही, दर कमी आलेला आहे. औषध खर्च च्या मानानं उत्पन्न कमी असून दर पण स्थिर नाही, दर कायम पडत राहिलेला आहे. संक्रांत आहे, संक्रांत असल्यासुद्धा दर वाढत असतो, पण तो आता दर काहीच राहिलेला नाही, कमी जास्त व्हायला आहे. आपली वांगी सांगली जिल्ह्यात पूर्ण सगळीकडे जातात. आणि काय असेल तर सांगा. मागच्या 15 दिवसामागं आपला हाय दर वांग्याचा 25-30 रुपये होता, 15-17 रुपये पण पडलेला, पण तो दर हा स्थिर राहीना. आता संक्रांती तोंडावर मागच्या वर्षी आम्ही 100-90 रुपये दर घेतलेला, पण ह्या टायमाला काल 50 होता तर आज 40 व्हायला आहे, उद्या 35 होईल. ह्याची काय गॅरंटी राहिलेली नाही, दर स्थिर राहीना. त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी वांगी पिकवणारे चिंतित आहोत. भाजीपाल्याला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. बाजारात भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादक चिंता व्यक्त करत आहेत. स्वप्नील एरंडोलीकर, न्यूज 18 सांगली.